नमस्कार, मी योगेश कोळी. मुलगी म्हणजे केवळ परक्याचं धन असतं असं म्हणतात, पण तीच मुलगी संकटाच्या वेळी ढाल बनून उभी राहते. याचं मूर्तिमंत उदाहरण आहे शिवतारे वडील आणि मुलीचं. मित्रांनो, माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांना काही काळापासून किडनीचा त्रास संभवत होता आणि नुकतंच डॉक्टरांनी निदान केलं की तातडीनं किडनीची त्यांना आवश्यकता आहे. आणि कोणाचीही वाट न पाहता खुद्द विजय बापू शिवतारे यांची कन्या ममता शिवतारे यांनी स्वतःहून पुढे येऊन आपल्या वडिलांसाठी किडनी दान केल्याचं एक उदाहरण या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आणि खर तर ह्या किडनी दानामुळे वडील आणि मुलीचं नातं किती घट्ट आहे हे देखील महाराष्ट्रानं पाहिलं देखील असलं तरी ममताताईच्या ह्या अवयवदानाने एक महाराष्ट्राला संदेश दिला आहे. वडील बोटाला धरून लेकीला चालवायला शिकवतात, मात्र वेळ आली तर तीच मुलगी वडिलांचा श्वास आणि आयुष्य बनू शकते हे ममताताईच्या ह्या धैर्यानं अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. मित्रांनो, ममताताईच्या या कुटुंबापुरता जरी हा निर्णय असला, हा त्याग असला तरी समाजानं मात्र अवयवदान किती श्रेष्ठ दान आहे हे यातून शिकलं पाहिजे. आणि खरंच ममताताईंनी ह्या अवयवदानातनं एक संदेश दिला आहे. ममताताईचा हा त्याग आणि त्याबद्दलचं आपलं मत नक्कीच कमेंट्स करून कळवा. आणि जास्तीत जास्त नात्यातलं हे जे निस्वार्थी त्याग आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत अवयवदानाचं शेअर करा आणि ममताताईंना त्यांच्या ह्या त्यागाबद्दल शुभेच्छा द्या. धन्यवाद. एक पाऊल तुमच्यासाठी. योगेश कोळी ऑनलाईन. एक पाऊल तुमच्यासाठी.